साऱ्यांच्या हाकेला आम्ही धावतो, दिशा आयुष्याच्या आम्ही शोधतो. आले आमच्या वाटेला जर कुणी, दुर्गेचे रूप घेऊ आम्ही तिघी. जपून या प्रेमाची नाती, एक धागा आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी. एक धागा आम्ही तिघी, एक धागा आम्ही तिघी. गौरव आणि मी एकत्र राहत होतो 6 महिने आणि आज सकाळी तो अचानक निघून गेला. घरात त्याचं सामानही नाहीये आणि आता त्याचा फोनही ऑफ येतोय. काय निवडणुका जवळ आल्या ना की पैसे घेऊन अशा चिकार काया होणाऱ्या मुली आमच्या समोर येतात. गौरव, सांग ना यांना आपलं काय नातं आहे ते. अरे या बाळाचा बाप तूच आहे हे सांग ना ह्यांना. कोण आहेस तू? कोण आहेस? असं किती मुलांना फसवलंयस तू? किती पैसे दिले विरोधकांनी तुला? बरं आता मला खरं खरं सांगा, ही पोरगी आली होती तिचा काय संबंध आहे? आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो बाबा, आवडते मला. अहो मग लग्न करायचं ना, लग्नाच्या आधी कशाला नको ते उद्योग करून बसलात? नाही बाबा, लग्नासाठी नाही आवडत मला, असंच. माझ्या पोरीचं वाटोळं केलंय तुमच्या पोरांनी. आम्ही गरीब आहोत पण लाचार नाही. आईची हाय लागेल तुम्हाला. तुम्ही ऐकत का उभे राहिलात? बाहेर काढा यांना. हात लावायचं काम नाही. तुम्ही स्वतःला आमदार म्हणवता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला पोलिसांच्या हवाले करायला पाहिजे होतं, तर तुम्ही त्याला पाठीशी घालताय. बघा, माझा मुलगा तुम्हाला गुन्हेगार वाटतो, मला नाही. एवढंच असेल ना तर केस करा, आणि जर का केस तुमच्या बाजूनी झाली तर माझ्या मुलाला शिक्षाही मिळेलच. निघून जायचं. तुमची फालतू गोष्ट ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. चालतंय बाय इथून. हो, आम्ही जातोय आता, पण गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो की बाप्पा मी लोकांच्या समोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही. पैसा आणि सत्तेच्या जोरावर तुम्हाला जमेल ते तुम्ही करा. बघूया कोण जिंकतंय ते. चला ग. सुधाकरा, सुधाकरा. हा, अरे आई झाली तुझी पूजा? हो रे, आज जरा उशीरच झाला. हल्ली उठायला उशीर होतो रे मला. गुडघे दुखतात फार. अरे पण गोळ्या चालू आहेत ना तुला? का त्याचा काही असर होत नाही का? नाही ना, तेवढ्या पुरता बरं वाटतं. मग त्याचा असर कमी झाला की पुन्हा जसंच्या तसं. मग आपण का सहन करायचं? आपण एखादा चांगला डॉक्टर बघूया ना. सुधाकरा, अरे किती काळजी करशील आईची. आणि आता माझंही वय झालंयच ना, थोडा त्रास होणारच. बरं, सुनबाई कुठे दिसत नाही ती? आज लवकर गेली वाटतं. हो. बरं झालं लवकर गेली. आई असं का म्हणालीस? अरे नाही, म्हणजे
पूर्वाची शाळेत जाण्याची तयारी करण्याची संधी मला मिळाली ना. आणि तिच्यासोबत थोडा वेळ गेला की मलाही बरं वाटतं की रे जरा. आणि आता तीच माझा नातू आहे. आई अगं आधीपासून आम्ही तुला हेच सांगायचा प्रयत्न करत होतो की तू पूर्वालाच आपला नातू समज. आज मला खूप बरं वाटलं बघ हे ऐकून की तू तिला स्वीकारलंस. खरंच माझंही चुकलं सुधाकरा. अरे मुलं म्हणजे देवाने दिलेला प्रसादच आहे. मुलगा मुलगी असा भेदभाव करणारे आपण कोण रे? खरंय तुझं आई. आयुष्यातले सगळे पर्याय संपतात ना तेव्हा अध्यात्म हाच खरा मोठा आधार ठरतो. आई देवाच्या श्रद्धेसाठी केलेलं कुठलंही चांगलं काम हीच खरी देवाची पूजा ठरते नाही का? खरंय तुझं. अरे देव फक्त देव्हाऱ्यातच नाही, तो प्रत्येक चांगल्या माणसात असतो, चांगल्या कामात असतो. अरे वा, हल्ली मंदिरात प्रवचन ऐकायला गेल्यापासून तुझ्यात बराच फरक पडलेला दिसतो आई नाही का? कर कर आईची मस्करी कर हो. लहानपणीचा मार विसरलेला दिसतोयस. काय ग, त्या मुलीला एवढी अक्कल नाही का ग? मला कळतंय का तुला काय म्हणायचंय ते. मी पण ना तिला खूप बोलले, पण शेवटी मी असा विचार केला की ती जो लढा देते ना त्यामुळे बाकीच्या मुली सावध होतील. हो, पण तो आमदाराचा मुलगा आहे, विसरून चालणार नाही आपल्याला. म्हणून काय त्याला घाबरून राहायचं? अगं घाबरून राहायचं असं म्हणत नाहीये मी, पण संकटाची पूर्व कल्पना देते तुम्हाला मी. आणि आपण तिघी असताना घाबरायचं कशाला? खरंय तुझं. आणि मला हेही पटते की तो मनुष्य पैसा आणि सत्ता यामुळे हे प्रकरण दाबायचा प्रयत्न करेल. बरोबर आहे ना? हो, पण या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. मी काय म्हणते, जशी चांगली माणसं असतात ना तशी वाईट माणसं सुद्धा असतात ग. आणि मला वाटतं इन्स्पेक्टर जाधव आपली नक्की मदत करते. बरोबर आहे, मी पण हाच विचार करत होते. आपण एक काम करूया, आपण जाधवांकडे जाऊन ना ही पोलीस कंप्लेंट करून टाकूया. येस. आणि मी माझ्या वकिलांची पण बोलून घेते. बरं झालं तुम्ही आलात. आपल्याला आत्ताच पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट द्यावी लागणार आहे. ताई अहो, आपण हे सगळं करतोय खरं, पण मला भीती वाटते हो. माझी नाही, मुलीच्या बदनामीची. अगं आई, तुला मी समजावलं होतं ना, तरी सुद्धा तू परत तेच ते. हे बघा, तुम्ही आई आहात, तुम्हाला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, सामोरी गेलात ना तर समाज काही बोलणार नाही. पण जर घाबरून जगाल तर समाजाला बोलायची संधी मिळेल. आणि या लग्न अगोदर होणाऱ्या मुलाला बापाचं नाव मिळणं जरुरीच आहे, तरच हा समाजाचं तोंड बंद होईल. तर तुमच्या काही शंका असतील ना त्या आत्ताच सांगा, कारण एकदा केस केली तर परत माघार नाही. नाही, माझी काहीच हरकत नाहीये. तुम्ही सगळ्याजणी आहात ना बरोबर? खरं तर मी इतकं वाईट वागूनही तुम्ही तिघी जणी माझ्या मदतीला तयार झालात. खरंच थँक्यू सो मच. अगं वेडी आहेस का? शाळेतील मुलांची चूक झाली तर त्याला काय शाळेतून लगेच काढून टाकतात का? नाही, माझी चूक त्याहीपेक्षा मोठी आहे. अगं हे सगळं तुझ्या आधीच लक्ष द्यायला हवं होतं. आधी नाही आलं मॅडम, पण इतरांच्या लक्षात यावं म्हणून मला हा लढा द्यायचा आहे. ठीक आहे, बरं निघायचं का आपण? हो, एक मिनिट मॅडम. हॅलो, हा बोल पूजा. हाय. एक मिनिट मॅडम. हॅलो, हा बोल पूजा. काय? थांब, मी बघते. मॅडम, आमदारांची पत्रकार परिषद टीव्हीवर टेलिकास्ट होतीये आणि तो या मुद्द्यावर स्पष्टीकरण देणार आहे म्हणे. नमस्कार. आज आपल्या कार्यक्रमात आपण पाहणार आहोत आमदार सदाशिव देशमुख यांची विशेष पत्रकार परिषद. बोला. आमदार साहेब, बाहेर अशी चर्चा चालू आहे की तुमच्या मुलाने एका मुलीला लग्नाचा आमिष दाखवून फसवलंय आणि ती आता त्याच्या मुलाची आई होणार आहे. यावर तुमचं काय मत आहे? निवडणुकांच्या तोंडावरती मोठ्या मोठ्या शहरात अशा छोट्या छोट्या गोष्टी होणार आहे. ते तिच्याकडे फारसं महत्व देऊ नका. पण विरोधकांचं असं म्हणणं आहे
तुम्ही आमदारकीचा गैरवापर करून गौरव साहेबांना पाठीशी घालताय. काय इतके दिवस विरोधकांचं बी टार्गेट होत. आता आमच्या चिरंजीवाला म्हणजे मुलाला तिकीट मिळतंय म्हटल्यावरती त्यांना असं बोलावंच लागणार ना, अशी माणसं पाठवावीच लागणार. आपके कहने का मतलब ये है कि जो भी हुआ आपके अपोजिशन पार्टी ने किया है. नहीं से मैं कह नहीं सकता हूं, लेकिन हो सकता है. अच्छा, म्हणजे तुम्हाला खात्री नाही आता. पण याबद्दल तुम्ही गौरव साहेबांशी बोललात का? हे बघा, माझा माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे. तो असं काहीही करणार नाही. आणि हे समजा खरं असेल तर यापुढे तुमची भूमिका काय असेल? हे बघा, हे जर का खरं असेल आणि कोर्टात हे सिद्ध झालं की हे सत्य आहे, तर मी माझ्या मुलाला पोलिसांच्या हवाले करेन. शेवटी गुन्हेगार तो गुन्हेगारच, मग तो माझा मुलगा का असेल. आणि मी आमदारकीचा राजीनामा देईन. सर आणखी एक प्रश्न. हे बघा, आता पुढचे प्रश्न असतील ते आपण पुढच्या पत्रकार परिषदेत घेऊया. चला येतो मी. सर नाही, आता मला वेळ नाहीये. मी दिसते. हा, हॅलो. हा, हा. तर आत्ताच आपण पाहिलं की आमदार साहेबांनी विरोधकांना सडेतोड उत्तरं दिलेली आहेत. यापुढची माहिती आम्ही तुम्हाला देतच राहू. कॅमेरामॅन अजय सोबत राजू लोहोड. पाहिलं किती धूर्त माणूस आहे हा, किती खोटंही बोलतोय आणि अशा लोकांना आपण निवडून देतो. खरंय ग तुझं. त्या निमित्ताने हा तरी मुद्दा समोर आला की आपण लोकप्रतिनिधी निवडताना किती चोखंदळ असायला हवं ते. आपलाच पैसा आपल्याच विरोधात कसा वापरतात पाहिलं ना. लोकांसमोर उघडं पडायला हवं. अगं पण लोकच मतं विकायला लागली तर या राजकारण्यांना बोलून काय उपयोग आहे. असं काही नाहीये. सगळेच लोक आपली मतं नाही विकत. आजवर झालेल्या निवडणुकांमध्ये जे काही ऐतिहासिक बदल झालेत ना ते सगळ्यांनीच पाहिलेत. अगं पण बदल घडवून आणण्यासाठी आपण काय करायला हवं आता? बंड करायचं, अन्यायाविरुद्ध उभं राहायचं. हे लोक कायदा आपल्या विरोधात वापरतात ना आणि आपल्याला नमवतात ना, मग हाच कायदा त्यांच्या विरोधात आपण वापरायचा. पण पोलीस सुद्धा त्यांचेच दलाल नाही ग. इन्स्पेक्टर जाधवांसारखे लोक आहेत, ते मदत करतील आपल्याला. पण मला एकच टेन्शन आहे की आपल्या शाळांचं काय. हे बघ, आपण ना रजेचा अर्ज टाकू काही दिवसांसाठी. हा, आता आपलं एकच लक्ष आहे, लक्षात ठेवा. मी काय म्हणते माहितीये ना, मुलींना शाळेत आपण स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजे. त्याच्याने एखादी नवी श्रुती जन्माला यायला नको. पाहिलंच ना श्रुती, तुझी ही चूक तुला किती महागात पडली ते. म्हणूनच म्हणते प्रेम करावं पण डोळसपणानं ग. बरं चला आपण निघायचे का? हो हो चला. काय साहेब, हे काय सांगणं झालं का? आणि गौरव साहेबांची केस घ्यायला आम्हाला काय येडा कुत्रा चावलाय? आता कसं बोललात? एक काम करा, आता रात्री घरी या आणि बक्षीस घेऊन जा. येतो साहेब, पण जरा निवडणुकींचा काळ आहे आणि अशी नाजूक केस म्हटल्यावर जरा बक्षीस जरा जास्त हवं. म्हणजे असं मी नाही, म्हणजे माझी बायको म्हणत होती. हे बरेच दिवस झाले फ्री जेवाय असं म्हणत होती ती. बर काही काळजी करू नका, रात्रीपर्यंत फ्रीजची डिलिव्हरी होईल तुमच्या घरी. हा, पण त्या पोरीची डिलिव्हरी आमच्या घरात होता कामा नाहीये, कळलं? कळलंय सर. आल्यात वाटतं त्या. मी करतो तुम्हाला फोन नंतर. ओके सर. या 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 बसा. बोला काय झालं? आम्हाला इन्स्पेक्टर जाधवांना भेटायचंय. बोला काय काम होतं? पण आमचं इन्स्पेक्टर जाधवांशीच काम आहे. ते नाहीयेत. का? त्यांची बदली झाली. आता मी इकडचा इन्चार्ज. अहो पण त्यांची बदली का झाली? का म्हणजे? अहो कामं नव्हती करत ते. लोकांच्या कंप्लेंट्स होत्या. लोकांच्या की गुंडांच्या? चांगल्या ऑफिसर्सच्या बदल्या का होतात हे आम्हाला कळत नाही असं वाटलं तुम्हाला?
आम्हाला नाही माहिती, तुम्हाला माहिती आहे ना? बोला, काय काम होतं? आम्हाला आमदार सदाशिव देशमुख यांचा मुलगा गौरव याच्या विरोधात कंप्लेंट करायची. आम्हाला आमदार सदाशिव देशमुख यांचा मुलगा गौरव याच्या विरोधात कंप्लेंट करायची. या सगळ्याची पूर्वकल्पना आहेत तुम्हाला, माहिती आहे ते आम्हाला. तरी सांगते, ही श्रुती हिला लग्नाचा आमिष दाखवलं, हिच्याबरोबर संबंध ठेवले आणि आता मूल होत आहे म्हटल्यावरती. एक मिनिट. अन्याय यांच्यावर झालाय ना, मग यांना बोलू देत. बोला तुम्ही. गौरवचं आणि माझं एकमेकांवर प्रेम होतं. त्याने मला लग्नाचं आमिष दाखवलं आणि घरातून पळायला सांगितलं. 6 महिने आम्ही एकत्र राहिलो आणि जसं त्याला कळलं की मी गरोदर आहे तसंच तो मला सोडून गेला. स्टोरी खूप चांगली आहे. बाकी सिरियल जास्त बघता वाटतं. कोणती बघता? नाही, बरं, त्यांनी जबरदस्ती केली की तुम्ही स्वतःहून राहत होता? माझ्या मर्जीनेच झालं. म्हणजे आमचं प्रेम होतं एकमेकांवर. अच्छा, मग आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहात? कसला? फसवणुकीचा की बलात्कारचा? बरं, हे पोर तुमचंच आहे की? अहो, इन्स्पेक्टर, माइंड युअर लँग्वेज. एक मिनिट, ओरडू नका. हे माझं पोलीस स्टेशन आहे. इथे फक्त माझा आवाज चढतो. मी एवढंसं बोललो तर तुम्हाला एवढा त्रास झाला? कोर्टात तर अजून डिटेलिंग मध्ये जातील. कुठे झालं, काय झालं, केव्हा झालं, वगैरे वगैरे. हे बघा इन्स्पेक्टर, तुम्ही फक्त तुमचं काम करा, कंप्लेंट नोंदवून घ्या. कोर्टात केस गेल्यानंतर काय बोलायचं आणि कसं बोलायचं ना, ते आम्ही बघू. त्यासाठी आम्ही सक्षम आहोत. हे बघा, आम्ही अशी तक्रार नाही नोंदवून घेऊ शकत. अहो, गौरव देशमुख तुम्हाला माहिती आहेत ना कोण आहेत? अहो, कशाला त्यांच्या नादाला लागता? हे बघा, मी सांगतो, माझं ऐका. 4 पैसे घ्या, पोरपाणा आणि घडी गप्प बसा. ओ इन्स्पेक्टर, आम्ही काय करायचं नाही तुम्ही आम्हाला सांगू नका. तुम्ही आमची तक्रार नोंदवून घ्या. नाही घेणार. काय करणार आहात? मागच्या केसमध्ये सुद्धा तुम्हा तिघींमुळे माझ्यावर चौकशी झाली. मी तर वाटच बघत होतो कधी संधी मिळते ती. तशी संधी आम्हीच तुम्हाला देतो. तुम्ही कंप्लेंट जर नोंदवून घेतली नाहीत तर मग परिणामाला तयार व्हा. अगदी तयार. आणि हो, तुम्हाला सांगायचं राहिलं, त्या जाधवांची बदली सुद्धा मीच केली यवतमाळला. त्यांना खूप समाजसेवेचा ऊत आला होता ना, त्या बसले असतील. इन्स्पेक्टर, तुम्ही कायद्याचा दुरुपयोग करताय. हो का? बरं, निघा आता. चल बघूया काय.
मॅडम आता आपण काय करायचं? तिथे मला काय वाटतं, मागच्या वेळी तू कमिशनरांशी बोलली होतीस, तसं काही घडू शकतं का? तुम्हाला काय वाटतं की माझ्या मनामध्ये हा विचार आला नसेल? अगं ते शिंदेला किती मास आहे बघितलंच ना. त्या अर्थी जाधवांची बदली करू शकतो, त्या अर्थी त्याचे हात खूप वरपर्यंत पोहोचलेले. हो, आणि आमदारांचा मुलगा म्हणजे सगळेजण नांगी टाकणारच ना. नाही काय म्हणजे आपण काहीच करू शकत नाही का? का नाही करू शकत? अहो प्रत्येक वेळेला मोठी माणसं हवीत असं काय आहे का? आपण सामान्य लोकांची मदत का नाही घेऊ शकत? म्हणजे नेमकं करायचं काय? म्हणजे आपण लोकांच्या सहाय्याने जन आंदोलन उभं करायचं. अहो पण आपण लोकांपर्यंत पोहोचणार कसे? हो मॅडम, हा इन्स्पेक्टर शिंदे आहे ना, मला पहिल्यापासून माहिती आहे. पण याची व्यवस्था केली आहे मी. मित्रांनो, ते म्हणजे मीडियातील मित्र. अरे आला होता का त्या? हो, येऊन गेल्या सुद्धा. मी ओळखतो त्या बायकांना. काही नाही हो, समाजसेवेचे डोळे लागलेत त्या बायकांना. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. अहो 2-4 दिवस फिरतील आणि शांत होतील. ठीक आहे, प्रकरण चिघळून ठेवू नका. साहेब, अहो बदनामीला घाबरणारी सामान्य माणसं आहेत ती, काही करू शकणार नाही. बरोबर आहे. तुम्ही हे प्रकरण आमच्यावर सोडून द्या ना. बरं, मलाही तयार आहे ना. अरे म्हणजे काय, केव्हाही घरी या आणि घेऊन जा. मोरे, हो मोरे, बाहेर कसला गोंधळ चाललाय? अरे आवाज कसला आहे? काय गडबड आहे?